मी राय ना उपाशी. अगं हॅलो हॅलो, तुझा बाब्या बोलतोय. मी बघा ते माझ्या पद्धतीने त्यांना कसं हँडल करायचं मला ते. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव. चला लवकर. तुम्ही कुशाल सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं. येडे काय आवाज करून राहिली, किती वेळ झाला? काय हे काय निघूच नाही राहिलं, एका हाताने कवाचे धरून राहिले. जरा धरा ना पलीकडून. सांगणार आवाज द्यायचा ना. खिचडी बनवली ना जरा उपासाची. एवढी थोडीच आहे ना. धरा तुम्हाला थोडी खा. एक काम करा, ते नंतर खा. चला मिरच्या निवडू जरा. मिरच्या निवडावं लागत्या ना. धरा आता मिरची तुम्ही धरा, देठ मी तोडी ते. हा कुटाणा करून बसलो. हा खरंच नाही कर्माचे फळ येते. अजून काही नाही. लय शिकायची होती ना गाडी, शिक. तुझ्यामुळे मी पण गुतले. पाडलं कोणी? हा लई म्हणा मला गाडी चालवता येते. हा मला फिरायला घेऊन जाणार होता. काय नाही वर धुऱ्या करून पडलोय. धर गाडी दे. थांबा हो, धरा नाही पकडा इकडून मिरची. काय करू राहिले मग मी? मग जरा केस माग घ्याव जरा. ऐकू हात लागला, मिरचीचा रोग आला तुम्हाला. तूच तर म्हणली ना फुकी दे. फुका. अयो अजून लावलं ना. हे कर्माचे फळ येत. हा त्या म्हाताऱ्याला काढलं घराबाहेर. हा तुला नाही लागत होता ना, हे नावावर लागतं ते नावावर लागतं. दिलं होतं ना 17 एकर नावावर करून. त्या एकासाठी तो जीव चालला होता. दंडन एकर नावावर करून दंडन एकर घ्या. आता एक नाही 2 नाही. मला काय वाटत आहे आता, कोणाला वाटत 4 एकर आहे म्हणलं, दोघी वाटले होते ना, 2-2 वाटून घेऊ म्हणून आपलं. ऐकलं काय म्हणतात ना, ते आपलं कापून खड्डा खाल्लं ते आपलं त्याचं पडलोय आपण. नाही कर्माचे फळ येत म्हणून आपण भोगतू राहिलोय. हा इथं मेकअप करता ये नाही, आवडता ये नाही. मी त्या सकाळी पुरीला बोलून घेतलं, लिपस्टिक लावून दी म्हणलं. बाई नवरा बघितल्यावर काय म्हणीन, बघायचं दुसरीकडे. एवढं होऊन तुला मेकअपचं पडलंय. मग कानपूर लाईन फुटली असती आता. मग काय भरला असतं. एक तर हात तुटलाय, इकडं दुखत मला जास्त बोलता येत नाही म्हणून मी किती कमी बोलत करते. मिरची सारखी तडतड उडून राहिली तो थोबाडातून सगळे शब्द. काय तुझ्या डोळ्याला? डोळं बघितलं का, परत हात लावलाय. तुमच्यामुळं घडले. तुम्ही टाकलं होतं जमीन पाहिजे म्हणून त्या म्हाताऱ्याला वडलं काय बाहेर टाकलं. बा काय पाप नाही लागायचं तर काय होईल. पाहिलं ते नाना म्हणतच होते भोगायचंच बघा, भोगतोय आपण. काय करू. बघू दे ना, कमी झालं. लातच घालीन कंबरड्यात. आता स्वयंपाक कसा करायचा अजून बाकीचा. खिचडी थंड झाली थोड्या वेळाने काही माझी इच्छाच नाही राहिली काही खायची. पण आता ते काढायचं कसं, या का हाताने काढता नाही येत. आता कपडे कसे धुवायचे तर काही नाही. आपण तू असं एका हाताने घसरा दे आणि दोघी हात. तो डबा काढायचा. चला बरं मला काढू लागा. थांबा दोघी धरू. काय हो थंड आहे होय. थांबा आता असं धरू. थांबा ना. धरला की साखर खायची होती मला. मुस्काड आहे. मला वाटलं काहीतरी स्वयंपाक बनून राहिली. साखर खायची म्हणून म्हणलं. थोबाड तोंडायचे वचके. थोबाडातून कधी साखर शब्द नाही तेव्हा. आवाज येऊ राहिला. म्हणलं काय चाललंय आतमध्ये? आली का? काय नाही नंदबाई. हात लागायला चालले होते मी. म्हणलं काय चाललंय बघून घ्या. काय नाही. आता मस्त आम्ही खिचडी बनवून खाल्ली दोघींनी. आम्ही ऐश करून राहिलोय. तिला साखर खायची काढून देतात. साखर गेली. तुझा नको प्रेमाने विचारलं जात. हटकून विचारते ना तुम्हाला मी. लागलं का काय, कुठं सुजलं का काय? नाही सुजलं. ओके. आम्ही ना आमच्या हाताला आहे ना झोपायचं आम्हाला आराम. नको बरं नको. ते तिकडे डबा घेऊन जा. आणि काय डबा ते काय ते जाऊ द्या, पण तुमच्या मुद्दामून मला नीट होऊ दे. काय नाही म्हणलं
तुम्ही चांगले आहेत एवढी ना. काळजी घ्या बरं का. हा पण नीट झालो ना. हिला बाथरूम मध्ये कोंडून कोणून नाही, हिला मी बाजारात घ्यायचं नाव खाली गाडी घेऊन जाणार आणि गाडी द्या सोडून कुठेतरी तिकडं वाड्यात. परत पडताना मीच पडेल का? नाही नाही, मी तिला माझ्या गाडीवर बाजारात पाठवणार. लागलं का? सॉरी, मी बघायला लागले होते तिने तिकडं झाड खरा. मी झोपते खाली बाहेर. ऐक ना, ऐक ना, तेवढं धुणं तिकडे जा झाला ते धुण्याचा. अगं ते भांडे पण घासायचे, चल ना. तोंडाची इकडून हात लावून निसती मारू 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 मारू. आता दात काढायचे घरात. मला समजत आहे ना, सगळं सगळं ऐकू येते. आता मोठी जावे ना शेवटी. हाय ग, कुठे बसू बाया. काय चाललंय तुमचा? काय ग बाई, तुम्ही आलो म्हटलं कसं काय तब्येत आता फोन कोणाचा राहिला होता इकडे बाहेर? आमचाच आहे. आता फोन कुठं ना आम्ही कुठं, काही मेळ लागत नाही बघा. नाही? त्या सुट्टीने लय हात मला बाजूला काय झालं? मोठी फोन आहे ना, साठी? मोठी नीट गं. म्हटलं तुमची तब्येत कोणासाठी काय म्हणत होते? काय नाही, पट्ट्या बदलून आलोय मागाशी. डॉक्टरकडे जाऊन. पण ते जरा जास्त दुखत आहे. बर हा, बरं नाही अजून? हा ना. तसलं बरं लागणार आहे. मी तुम्हाला काय कमी म्हणलं बारीक पडलोय का आम्ही? हळू पडलोय. गाडी व्यवस्थित चालवायला पाहिजे. चिखलाच्या गाड्या घसरतात. आणि तुम्हाला मागच्याच वेळेस मी सांगितलं, काय सांगितलं आठवतं ना? हा, आठवतंय. काय? चांगलं अरे डोक्यात. तुम्ही सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. कुशाल तुम्हाला आई वडील तुम्हाला का असं वाटायला लागले माहितीये का? तुमच्या दोघींचं माहेर एकच आहे ना, हा. एकाच गावातले आहेत तुम्ही. आणि रामभाऊची मुलगी त्याच गावात दिलेली. हा, तुमच्या भाऊ किंवा तुमच्या भाऊजाया बरं का, तुमच्या आई वडिलांना कशी जीव लावतात मला हे बघावं लागणार आहे एकदा. हा, तुम्ही कुशाल सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं. अरे हे कर्माचे फळ आहे. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं. हा, काय तुमचे जे देवकाठी घेऊन मारत नाही, मागच्या वेळेस सांगितलं मी तुम्हाला. उपयोग नाही याच्यामध्ये, काहीच उपयोग नाही. असं जर चांगले राहा, चांगले वागा. हा, परमेश्वर आहे हे लक्षात घ्या. मी म्हणून तीनदा येतो असतो, तुम्ही सुधारावं, त्याच्यामध्ये तुमच्या काही म्हणजे बदल व्हावा तुमच्यामध्ये. 17 एकर तुमच्या नावावर करून दिली, आलं लक्षात. आणि तुम्ही खुशाल सासरे, त्याची बिचारीची बायको वारली होती तुमची सासू. हा, बरं आता मागचं किती दिवस हा ना. उकळून काढणार आहेत? आता आमच्या घेतलं ना डोक्यात सासऱ्याला आहे. घरात आम्ही. काय सासऱ्याला घरात घेतलं म्हणजे काय उपकार केले हा नाही म्हणजे तुम्ही? आता हळूहळू. काय वाक्य रच नाही, सासऱ्याला घरात घेतलं. अरे पूर्वी सुनांना आखून द्यायचे, मग सासरे घरात घ्यायचे. आता उलटा काय झालाय, तुम्ही सासऱ्याला घरात घेतलं. वा वाक्य काय धंदा आहे, काय तर आहे. उगाच सरपंचच्या नात्याने मी आहे ना सगळ्यांना सुधारायचा प्रयत्न करतो. तर मी मागच्या वेळेस तुम्हाला सगळं काही सांगितलं की हे कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये जे कर्म म्हणजे आपण इथं करतो ते इथंच फेडावं लागतात. मी एक अभंग आहे तो सांगतो तुम्हाला की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा. तर स्वर्गात जे अमर झालेले आहेत ना, ते पण देवाजवळ इच्छा व्यक्त करतात की मृत्यूलोकी जन्म म्हणजे या पृथ्वी तलावर आम्हाला जन्म होऊ द्या. त्याचं कारण असं आहे, जे अमर झालेत त्यांना तिथं सगळ्या प्रकारची सुख आहेत, आणि ती सुख उपभोगता भोगता काय होतं की त्यांचं पुण्य जे केलेलं आहे ते कमी कमी होत जातं. म्हणून त्यांना ही भीती वाटते की पुण्य जर संपलं, जसे आपल्याकडे पैसे असतात, पैसे संपले तर काय करायचं, तसं ते पुण्य सुख उपभोगून ते कमी कमी होत चालतात ते पुण्य. आणि म्हणून जे अमर झालेले आहेत, स्वर्गामध्ये गेलेले आहेत, तर ते देवाजवळ अशी इच्छा व्यक्त करतात की मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा. तर इथं येऊन या पृथ्वी तलावर म्हणजे कलियुग आहे. तर पूर्वी काय होतं माहिती आहे का, स्वर्णयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग. तर ही 4 युग जे होते, स्वर्णयुगामध्ये किती सगळे पुण्य करणारे होते. तर किती जरी पुण्य केलं तर ते काही फार असं हे होत नव्हतं. त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या कलियुगामध्ये काय झालं, पुण्य करणारे झाले कमी. आणि म्हणून थोडं जरी पुण्य केलं ना तर ते खूप होतं. म्हणून इथं तुम्ही पुण्य कर्म करा, तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळेल. नाही तर पूर्वी होतं बापाने केलं पोराला फेडावं लागायचं, तसं नाही, ज्याने केलं आता त्यानेच फेडायचं. आणि मग मी मध्यंतरी एकाला विचारलं की किती अध्यात्म लोक काय करतात मला हेच समजत नाही. तर एकाला विचारलं की युगे 28 विटेवरी उभा म्हणजे पांडुरंग, युगे 28 विटेवरी उभा पांडुरंग. तर ही युग कोणती नाही सांगता आलं. बऱ्याच जणांना विचारलं, लोकांनी अभ्यास करायला पाहिजे. तर 4 वेद, 6 शास्त्र, 6 आणि 4 10, 10 आणि 18 पुराण अशी 28, 18 10 28, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण मिळून होते ते युगे 28. युगे 28 विटेवरी उभा पांडुरंग. तर समज हे अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही थोडंसं काहीतरी घ्या, आणि तुम्हाला पण आई वडील आहेतच ना,
तुमच्या आई वडिलांची जर तुमच्या भाऊजांनी जर अशी जर हालचाल केली होईन का सण ते पण आहे. तुम्हाला सण होईल का? नाही होणार. मग तुम्ही एकासाठी सासऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं, हे तुम्हाला फेडावं लागले म्हणून तुम्ही गाडीवर पडले. देव मी सांगितलं तुम्हाला काठी घेऊन मारत नाही. ते हे आहे ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव. माझा थोडा घसा बसला, चालायचं. ते एक ठिकाणी मंदिरात गेलो होतो, खूप प्रसाद खोबरं खूप खाण्यात गेलं आणि त्यामुळं घसा बसला. बघा तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा. माझं चांगलं सांगायचं काम आहे सरपंचच्या नात्याने. बरं चला येऊ का मग मी? हा चालेल, घ्या काही घेता आलं तर. चांगलं सांगायचं काम आहे माझं. नाही हा चांगलं चालेल, चांगलं. ठीक आहे, येऊ का? हा चला. अण्णा डबा आणलाय तुम्हाला. डबा आणला पुरी? हा. कशाला रे तू? अरे तुझ्या घरच्याने बघितलं तर तुला बोलत आहे नको येत जाऊ. अहो अण्णा मी हटकून काय करीत असते, लय मोठ्या भाकरी करून ठेवते आणि मग ते शेतात गेले का मग मी इकडे आणते. लय गुणाची आहे निकिताबाई तो. डबा खाऊन घ्या बर का, हा नाही तर देता तिकडं. मी आता येता तिकडूनच आले. हा मग त्यांचं दुखणं ते बघितलं मी, सगळं लागलेलं. आणि ते डॉक्टर वाटतं म्हणलेले आहेत की नाही का 1 महिना काय नीट होत नाही. ते काय त्यांना नाही कळायचं पोरी. कर्माचे फळ भेटले ना पण त्यांना. कर्माचे फळ भोगीत यात. मग हा सासऱ्याला घराच्या बाहेर काढलं हे काय चांगलं असतं का बरं? येते त्यांचे दिवस येते. उद्या पोरं बाळ त्यांना झाले ना ते तसेच करते त्यांना. आता मग उद्या त्या कळलं. म्हातारे व्हायचे आहेत, त्यांना पोरं व्हायचे, हा. त्यांना सुना येते, मग त्या हाकली येते त्यांना. ना. फक्त ते बघायला मी नाही राहणार रे. असं कशाला म्हणताय अण्णा तुम्ही? काय आता नको हे करू. आणि चांगली शाळेत जाय, अभ्यास कर चांगला, चांगली मोठी ऑफिसर होय. अण्णा मी किती जरी मोठी झाले किती जरी ऑफिसर झाले ना, माझं जरी लग्न झालं तरी मी सासू सासऱ्यांना आई वडिलाप्रमाणे जपन. असं अजिबात करायचे नाही मी यांच्यासारखं. खरंय पोरी. मग काय कधी गर्व नसतो करायचा कोणत्याच गोष्टीचा. कळण त्याला आहे. मग काय बरं अण्णा जाऊ का मी? मला कॉलेजला जायचंय. हा जा. आणि डबा खाऊन घ्या बर का हा तेवढा. खातो. हा जपून जा जपून येत जा. बर बर ये येते हा मी. हा ये बाळा ये. महिना 1.5 महिना नीट नाही व्हायचे. स्वयंपाक नसेल केला यांनी. चला आणलाय पोरीने डबा, देतो नेऊन. मी राय ना उपाशी पण 2 घास घालतो यांच्या मुखात. त्या कसे वागू माया संग, पण मला नाही ना वागता येणार. हातानं करून खाईन मफला मी, पण त्यांना देतो नेऊन डबा. काहीतरी फोन बघते बाई, काम तर काही नाही. आणि ते भूक लागली बाई, सकाळपासून उपवास आहे. हा ना, मी पण तुम्हाला तेच सांगणार होते. तो मला खिचडी एवढी मोठी केली वाटीभर. नाही पण त्या खिचडीने काय होतं, सगळं पाणी होऊन गेलंय पोटात. एकदम हरण मातीचा हात ठस ठस करतोय, इकडून सगळं डोकं दुखतय. मी काय म्हणते, मला तर लय भूक लागली. तुला तर तुम्ही माहिती बनवा ना तेवढं जेवण. हा मुसकडे मोठी आहे ना मी, मला काय मी काही इथं काही हे काय हात काय असं काय डान्स करून राहिले काय ते लटकून. तेच बाई, मला पण बघितलं का लय भूक लागली म्हणून बघते बाई, तोंड फाडून राहिले. एका हाताने काही भात बीत बनवते बघा आपल्याला. ना, चला ना मी थोडी पण मदत बघते. करू. चला बरं. अयो खूप आपण गेलाय ग. हा? डबा थांबा ना, माकडे द्या. पोरीने आणला होता निकिताने. बघ बरं काय लय भूक. हा बरं झालं, भूक लागली तिला. विचारलं सुद्धा नाही. तुम्ही 2 घास खाल्ले, तुम्हाला डबा आणलाय, काही नाही. घेतला डबा, गेले आत. अवघड आहे. हा आणलाय ना. हा इथंच लावा गाडी, आता कशाला तिकडे घेताय?
चला लवकर घ्या चावी लवकर. काय बाया एका हाताने तोडायचं बळबळ. आता मग खा ना. नाही तू चढ वर अजून. वर चढ अजून. आवाज कमी करत नाही मी बोलते ना काहीतरी मुख्य जनावराला काय मी बोलते ना. होय महा हात तुटलाय. महा गळ्यात पडलाय. तुला हा. काय दुःख आहे का घाल त्याचं? चारा घाल चारा घाल. तिला भूक लागली. भूक नको मला मागून हे काय आहे? बाबू बघितलं काय? असं आहे ना नरड्यात घुसायला पाहिजे ना आवाज तरी बंद होईल. तुमचेच घालायला धर. पाहिजे. बंद होईल बरं. बरोबर. तिकडे दुसऱ्यांना टाका ना. माझ्या शाळेनं टाकू रे बाई खाती ना तू तुझ्या सारख्याच्या दोघी. वाना माग जरा वाना माग. काय चाललंय यांचं टाक वरून. काय चाललंय? तुम्ही काय बघितल्या आणि काय टाकल्यात बाई दोघी जणी. काय नाही नाही लय दिवसातून आल्या. दादा कुठे तिकडं मामा कुठं मामा तिकडं तिकडं तिकडे हवेशीर त्यांना ना असं ते मारलं होतं ना हे घराकडे. असं दोघीने आळे काऊन लटके हात ते गाडीवरून पडलो दोघी आम्ही. हा का? हा ना यांना खरं माहित नसन ना. गप ना. लय danger हळू आहे. चालायची ना गाडी आ? कशाला गाडी मध्ये? हळू चालते. मी हे चालत काय आहे? होते. ताई साहेब तुम्ही कस काय मध्येच. दादांना भेटायला आलते दादा हाय तिकडे झोपले हवेचे. ते म्हणले पोरी ना तुम्ही आवरा तोपर्यंत मी आराम करतो. असं म्हणले का? हा चला ना मग दादाकडे जाऊ. या ना जाऊन आलो तुम्हाला पाणी चहाचं बघतो आम्ही. हा. आता तुमच्या हातात नाही वाटत चहा करताना म्हणून तुम्ही. करू आता तुम्ही आले तेवढ्या दिवसातून म्हणल्यावर. नाही कसं असतं आम्ही पातेली एक जण ठेवतो. पाणी डबा एक जण वरती डबा दोघी सोबत काढतो. असं चालतंय म्हणजे आमचं. दररोज चालू आहे का असं? काढतात काय? किती दिवस झाले पडलेल्या? तर पडली किती दिवस झाले पडलेल्या? पडलेल्या किती आता दिवस झाले? झाला आठवडा. हा का? हा आज नीट नाही झाल्या? नाही ते डॉक्टर बऱ्यापैकी मारे काय नाही. हा कुत्रा 15 आडा गेलता काय? अयो, असं काय केलंय बिना? मी तर इकडूनच थांबतो. तुम्ही दाबता. काय करू राहिले? नाही किती हो भाऊ तुम्हाला काय कळतं का. भेटायला आलो ना आम्ही. भेटायला आले का मारायला आले? अहो पण मी असं काहीच नाही केलं. अगं, एक तर कोणी जवळ आला तर लय मला तर ते काय वेगळंच करा होतंय. नाही. काय नाही नाही तुम्ही तिकडच बरे आता. जा, जा. गाडीहून पडल्या का रानडुकरान धडक दिली? अरे रानडुकर नाही. काय बोलतात बाई तुम्ही? भेटा ना आम्ही चहा हा, चहा जा. जा करा बरोबर. जा, जा. हाय आम्ही चला मामाकडे पुढं. जातो. चला ना. हो पकडायचं. तुम्हाला वाटतं का हो ते रानडुकर त्यांच्या पशी आले असते दोघी पशी? आता हेच लय मोठे रानडुकर आहेत. ते तर आहे म्हणायला. त्याचं आपलं त्याच्यापेक्षा डबल आहे. काय नाही नाही ती नाही माहिती तिकडे हिंडत राहणार ते. हा का? आता यांना कुठं माहिती आता मी काय. आले ना चांगली सरळ करते यांना. हा नाही तू आहे ना सरळ करायला. हा हा चला दादांकडे बघू जरा. हा, चल चल हो पुढं. तरी माझ्या बापाचा वनवास केला ह्यांनी दोघी. हे त्यांच्यापेक्षा डबल रानडुकर आहे. ही मला घरात घालून मारण्याचा हाणतात या दोघीचा तर बेतच बघ. अहो चला ना लवकर. हा, काय आलो, करता आलो, तुम्ही आलो, तिकडं? दादा ओ दादा मामा दादा उठा. हळूच होता हळूच होता. गवाशी गाली पोरी. आता हे काय वाटाने ती. काय जावय बापू बरं आहे का? हा बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा बरंच म्हणायचं. याच्यात जरा खायला आणलं देऊ का? राव दे खाईन नंतर. बरं हे आता इथं ठेवलंय बरं का. हा कसं बरं आहे ना? हा बरं आहे पोरं सोरं बरे आहेत का? हा. सगळे बरे येतं. तुमचं बरं आहे का? बरंच म्हणायचंय. फेडी त्यात कर्माचे भोग. कळालं आम्हाला ते म्हणूनच आम्हाला सगळं- आलतो भेटायला. सरपंचाला फोन केलता. त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला. यांनी केला होता सरपंचाला फोन. त्यांचा नंबर आहे आमच्याकडे. सरपंचाने सांगितलं का हा. सगळं? हा सगळं सांगितलंय. त्यांना सगळं माहिती आहे हकीकत काय चाललंय घरी काय नाही. काही फरक पडत नाही त्यांच्यावर. मग तुम्ही एक फोन करायचा ना सरपंचाकडून आम्हाला. कशाला फोन करून कशाला सांगू. चाललंय म्हणजे तुम्हाला लेखी सांगायचंच नाही म्हणायचं काही. तसं नाही. काय म्हणतात ना झाकली मूठ 6 लाखाचे. मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी. पण मला कशा- सांगितलं असतं तर थोडं मन हलकं झालं असतं दादा. लेकीला जावं सांगायचं काम होतं ना तुमचं. मला लोक कालता मी इथं आले. आता नाही सांगितलं काय सांगू मी माझ्या घरचं हकीकत तुम्हाला सांगू. तुमच्या प्रपंचात आणखी निघ आणू. तिकडे घर सोडून इकडे काऊन झोपले गोट्यात? इथंच असतो पाहुणे मी. ते बी जागाच कळालंय नाही आम्हाला. इथे. ते बी कळालंय. ते तिथं हाताने करून खातोय. हा, सगळं कळलं. मग एक काम करायचं का? ते माही दादांना घेऊ आपण आपल्या संग. आता आम संग चाला तिकडे आता. नको आता मागच्याच वेळेस आलो. मला नाही करमत तिकडं. बरं आहे मग आपलं मी इथं पाडल्या साडल्या. या असं वाटत झोपायला काय? शका आता माझं सगळं आयुष्य इथं गेलंय ना. आता कशाला थोड्यासाठी मला तिथं नेता. नाही आता चला. राव नाही नको मला करमायचं नाही पाहुणे तिकडं. राहू द्या मला इथं. इथं गोट्यात मच्छर ती चावती. माझी पत्नी निकित आहे का खायला नाही. देते अधून मधून डबा आणून ती मला.
कॉलेज नसलं का हा. येते विचारी चौकशी अधून करते मधून का दररोज नाही का? मग मी करतो ना. हा का? डबा आणला का त्या दिवशी करीत नाही. मग हॅलो तर तिकडे आमच्याकडे आलेलं बरं नको ना. नको कशाला पाहुण्या रावल्यात कुठून तुमच्या भावकी त्याच्यात काय आला ना निंदन आलास की करता. कशाला काय? हाय मी दमा असून दिल्या घरी बरा आहे राहू द्या. बाई कशा आहे पिंजऱ्या करून आणल्यात चव्हाणा धावाच्या. काय माझ्या बापाचे हाल चालवलेत रे देवा. अरे ते त्यांची- लेख नाही धड त्यांची ते नीट असते तर कशाला हे दिवस आले असते मला. त्यांची आत्ताच गाडी घेऊन आलो आम्ही. हाय काय? तो गळ्यात हात लटकून. काही फरक पडत नाही त्यांना. अरे पोरीचा डबा आणला का घेऊन गेलो का गापक्यान डबा आहेस की त्यात घरात पळा त्यात तुम्हाला काय करायचं डबा द्यायची? विचारित सुद्धा नाहीत मामाजी जेवले का काही केलं का काही नाही. दादा एक काम पोरगी करा तुम्हाला तुम्ही. आणते डबा तुम्ही कशाला त्यांना घेऊन जातात? ओ ऐका ना दादाला आपण घेऊनच नाही चलू. राहत जावय बापू. हा हे बघा हा ना ये बस ये बस बस बाळा बस. बस कवा शिकाली कॉलेज येऊन. आता थोड्या वेळ पहिल्यांदा आले म्हणलं बघा तुम्ही काय करू. कॉलेजला गेलती. हा इथं आयडिया आली होती. अरे तू या मामाला डबा देतीन मामा त्या सुनाला डबा नेऊन देतोय. भय अण्णा मी तुम्हाला म्हणलं होतं ना त्यांना डबा नका देऊ म्हणून. मी तुम्हाला तुमच्यासाठी आणते का त्यांच्यासाठी आणते बरं? तुम्हाला म्हणलं किती वेळेस तुम्ही खात जा तुमच्यासाठी आणते मी. बघितलं का आता हे अण्णाची तारा. हे दादानी पहिल्यापासून ना त्या बायांना नुसतो डोक्यावर बसून ठेवलंय बाई. एवढा त्रास दिला तरी त्यांना डबा नेऊन देतात. नाही राहत जावय बापू. दादा तुम्ही आता काहीच करू नका. मला काय करायचं ना मी बराबर करते. तुम्हाला सांगते मी. तुम्ही इकडे कांदे माहिती काय झालं तुम्हाला आता? ठीक आहे तुला काय तुझ्या पद्धतीने करायचं कर बाई. मी करते माझ्या पद्धतीने हँडल. तुम्ही काहीच बोलायचं नाही आता इथून पुढे. पण तिथे त्यांना ना चांगला धडा शिकव दोघींना. आता बघ ना कसा धडा शिकवते. नाही जर डोक्याने चालत आल्या ना माझ्या बाप पुढं तिथून पुढे बघ. मग काय नुसतं डोक्यावर चढून बसलेत. ते डोक्यावर चढवलं ना डोक्यानेच पळत येणार ते आता. आता बघ मी त्यांची गंमतच करते. चांगलीच गंमत करते. अशा जिरवते ना त्यांची. काही चहा पाणी केलं का नाही पाहुण्याला. मला म्हणते दोन्ही सुना तुमच्या मला म्हणतात की नाही का एक म्हणते मी पातीला ठेवते एक म्हणते मी डबा आणते कंबर वाकडं करून वाकडं दाखवते. करू दाख. आणि नुसतं असं बोटच लावलंय तो नाचायला लागली ती मोठी तर. थुई थुई लगेच. तू घरे जाईन तो हाताने करण पाहुण्याला ती चहा चहा करून. करतो ना, झालं 1 तास आम्ही आलेलो. आम्हाला बसले म्हणजे दादा असत्या. कशी येतो. गप्पा मारीत. मोबाईल खेळत नाही तर बसले असते बेडवर. बघत काय ना आता करणार? काय करतात नेमकं. नवरे तिकडे काम करतात आणि हे इकडे आईश करतात. लय डोक्यावर चढवलं दादा तुम्ही त्यांना. मी बघा ते माझ्या पद्धतीने त्यांना कसं हँडल करायचं मला ते. ठीक आहे काय करायची ती कर पोरी. माई लई मोठी चूक झाली. ते 17 एकर जमिनीमधले कायद्याने तो हिस्सा होता पण त्यांनी माझ्याकडून खरेदी करून घेतली. मला काय भुरळ पडली. पण जाऊ दे ती 4 एकर आहे ना ती 4 एकर मी आता तो नाव करून देतो आणि ते खरेदी खातानी 4 चौक 16 असं ती थोडीफार कमी पडली पण तो ह्याच नाव करून देणार मी आता ती. दादा माझं जमिनीसाठी काय नाही चाडलेलं बरं का. मला माझ्या पोटा पाण्यापुरती आहेच भरपूर जमीन. आम्हाला नको जेवीन. त्यात नवरा पण तुम्ही चांगला करून दिलेला आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाहीये. पाहुणा बिचारा चांगला आहे यार पण मला काय करायची. मी ती तो नाव करून देणार आहे खरेदी मला खातानी. जमीन नको न काय नको पण तुम्ही माझ्या संग चाला गाड्या. नाही पोरे मला तिकडे करमत नाही मग मी बरा इथंच 8 दिवस राहा परत या मागे. 1 दिवस नको तर 1 रात्र नको. ऐकतच नाही तुम्हाला. मला नाही करमत तिकडे पाहुणे बरा आहे मग आपला मी इथं. दादा तिथं सुखात 2 घास खाता आणि तुम्ही चला ऐका माझ्या संग. मग सगळं खरं आहे तुमचं मग सोन्याचा घास आहे पण मला नाही करमत तिकडं. तुम्ही तरी समजा की काहीतरी. आता ऐका ना ते काय इथं उपाशी झोपणार का असं गोठ्यात. आता ह्या मला सवय लागली या जागेची न ह्या गोष्टीची त्याच्यामुळे मला आता काही फरक पडत नाही. माझं बरं बरं तिथे मी बघते त्यांचं काय चाललंय ते. मी पण आहे ना त्यांची अशी चांगली जिरवत असते आता. जा बरं बरं काय तू. म्हणते पोरगी आहे का? बघ पुढे जाऊन. लय भारी आहे ती. मग अधून मधून चांगली त्याला ऐक. डागणी देती. तू आहे ना पुढे जाऊन बघ काय होतं. बघतेस मी त्यांच्याकडं तू मागून ये लवकर. आले मी जा पुढं. बरं दादा नाही यायचं म्हणतात ना नका येऊ पण मी दर 2 दिवसाला चक्कर हाणणार. काय हा जमन. ठीक आहे येत जा अधून मधून भेटायला. अजून मधून नाही दर 2 दिवसाला मी चक्कर हाणणार. चालेल तुला जसं वाटन तसं कर पोरी. काय लय लांब नाही 5 किलोमीटर तर आहे. किती लागत आहे 1/2 तास यायला आणि 1/2 तास जायला. चालतंय बरं या. का मग काय करायचं माहिती का दर 2 दिवसाला एक चक्कर हाणायची दादा. आता तुम्ही आहे ना आराम करा. आम्ही काय चाललं त्यांचं बघतो जरा घरात. हा हा. बघा आणि चहा आता चहा- झाले 2 दादा तास. पिशवीत खायला आणलंय खाऊन घ्या आणि ते आहे ना फिंत्र्या काय करतात ना बघते मी चहा बिऊ त्याला काय चहा करून आण. हा चहा आणते मी करून. हा जा जाऊ चहा का? पाणी पारा. येतो मामा मागं. हा, या. लगेच येते आराम मी करा. चहा बी घेऊन. हा हा या येऊ का. हा या. फोटो काढा होताय
असं काढते, का हा? चांगलं फोटो काढणं चालू आहे. दाखवते यांना चांगलं आता. पाऊस पाऊस. ओ इथं दुखतोय असं. कुठं दुखत आहे? अरे बापरे आली बाई. चांगलंच. 37 बसली आमच्या बोकन. हात नीट जाऊ. नाही झालं. चहा पाणी काही केलं का नाही त्यांना? रोगाला रक्त निघलं रक्त. सगळं झालं. सगळं झालं. तुमचा हात बापरे बापरे बापरे. काय कर आम्हाला काय मारा नाही का तू? द्या ना अजून सासऱ्याला त्रास द्या. देता का देता? बाई माझ्या पण घासा बसला काय? लयच कसं. कसं चांगलं दाखवलं. हळू हळू हळू. अयो तुम्हाला दुखायला निघलं का निघलं? डोकंच फोडीन डोकंच. दुसऱ्याला त्रास देतात तवा हा तेव्हा का? बरं वाटतं का? मजा वाटते ती. नाही लग्न होईन तवा कळन. आता नाही मी कळन. अशी नाही करणार तुमच्यावानी. मी जीव लावीन. तोंडन त्यान जीव लाईन. झालं का? झालं असं दाबादाबी करायचं तर निघावा ना बाया. अहो बघायला बरं का नाही? काहीतरी हाना ना. बाई जाणं बाई तू जाणं कायमची जाणं. अय्यो बाया, रक्त आलं सगळं वर. हळूहळू आवाज गेला काय कर नाही. अयो कोणतरी पाणी आता शिक निघलाय. जाऊ दे आता. मी पाणी आणू काय? पाणी आणू. असंच पाहिजे ना असंच पाहिजे. कसं दाबलं? तापितात ग बाई हात. काय का नाही माणूस की यांच्यात. अयो काय झालं? काय होतंय काय नाही. नेमकं? काय नाही भाऊ. काय झालंय? बरं नाही वाटत? बरं वाटतं हे. बरं वाटतंय. हा, बरं वाटतं. दवाखान्यात तुमच्या पुढे हात जोड. दवाखान्यात जायचं का? नको. आवाज गेला काय? आले हो. काय होतंय? आले हो. जाताना का काय? अयो. बसा ना. आई, कशाला आली? अयो काय झालं? अहो झालंय काय? बस. शॉट वाजला. नाही इकडे. इकडे ये. जास्त भया, या ना बसा ना. जास्त लागलं काय बघत होते मी म्हणून झालं का काय? या, या, या. हा, येतो. अहो, बसा ना. नाही, काहीच नाही. बसा, बसा. बसा, बसा. बाई दुखत आहे ग. लागलंय. हा, बसा. इथं काय लागले काय? भया आता काय करू? अगं बाई दवाखान्यात जायचं का? आहो पुढे या. आणि इकडे आणि इकडे आणि इकडे आणि इकडे आणि इकडे ना माझ्याकडं. बया काय वाढत येत बाया. ताई साहेब तुम्हाला अक्कल आहे का? दुखतंय दुखल्यावर चहा करणार तर? यो काय बोलायचं बाहेर नाही. आवाज गेला काय? जातात का काय? अयो आहो काय झालं बायांना? हात काय लागत? मी तर चांगली विचारपूस करत होते. लागलंय म्हणून बघत होते. लागले लागले आम्ही आमचं बघू. ते चहा करत होता ना तुम्ही? अहो थांबा ना. ऍपल ज्यूस बीस आणायचा का तुम्हाला दोघींना? नाहीच लागले. बाया हात बी नाही लावून द्याय ना आता वरच वाढत येत बाया दोघी बी. एखादा डझन केळं आणू का? नाही थोडासा ऍपल ज्यूस आणि ते नाही याचा नाही काही नको. काही नको. तिकडे पाहुणे इकडे काय पाहिजे आहे ना आपल्याला? काहीच नको. तुम्ही दोघी म्हणल्या होत्या चहा ठेवतो म्हणून आलतो आम्ही वर. ठेवतो. ठेवतो. हा, काय पातेल बरोबर उकळून देतो. पण तुम्ही एका कोपऱ्यात पुढते शांत बसा. ओ माग सरकून बसा आम्ही तुम्ही तुम्हाला भेटायला आलो, मामाला भेटायला आलो, तुम्हाला खास हा भेटायला ना आलो. बाया. चाबरी का बसून आपली काळजी करायला. बाई माझ्या भाऊ जायला गुणाचे आहेत म्हणून मी भेटायला आले. आवाज गेला.
अहो काय होतं यांना मारायचं ठरवलंय का भयो? अहो काय तुम्ही पण त्या मिठवा देवानी काय करता? लाल दिसते जास्त बरं लाल झालं, दिसते. बघत होतो. दुखत आहे का? बघू नाही नाही दुखत. अयो! अहो काय असं काय पळाल्या बाई कशा ओरडायच्यात? हा कशा ओरडत आहेत यांना यांना अशी अद्दल घडवणार आहे ना मी आता यांना काय आई बाप नसते का त्यांना ना आता काय बोलू ना मला कळणार झालंय यांना ना आयुष्यभराची अशी अद्दल घडवते ना मी तुम्ही बी काय ध्यानात ठेवता डोक्यात नाही चालत आले ना माझ्या दादा पुढं तर तिथून पुढं ओ चला आपली असं तर बघा गेले अयो होय नाही तुम्हाला तर लय जास्त पकडू पकडून हे केलंय बाई मला तर तुमचंच लय टेन्शन येत आहे तो हात मला नाही वाटत राहील म्हणून आपला. हा हटकून करीत येत होय ते हात त्याला घडायचं काय मला तर वाटतंय की लय मोठा काहीतरी गेम करणार आहे कांड आपल्यावर करीत असते दरवेळेस येते नाही काहीतरी कांड करूनच जाते नाही. तो. पण लय मोठा गेम होत असतोय असा माझा डोळा फडफड करतोय हापशगुन होणार आहे तर हापशगुन होणार आहे अगं हापशगुन. पळ्या मानावरा कुठे गेला बघ अजून राहिलाय हापशगुन होणार आहे बाई आम्ही झोपते घरात मी झोपते येडीबिडी झाली काय अयो, पट्टी निघली बाई. काय झालं आता डॉक्टरांनी सांगितलं ना 10-15 दिवस अजून आराम करा जरी हात नीट झालेला असला तरी ती जखम आहे ती भरून देते पूर्ण बरं वाटत आहे जरा येडे बाई लई ये. बसा बरं तुम्ही झोक्यावर बसा म्हणजे तू माझं काय हात मोडायचा काही प्लॅनिंग नाही ना बसा चला झोका देते निमुनीच्या झाडाखाली तुटला त्या उठा उठा बसा खाली होय बघ ना आता कसं जरा- कशी वागली ना आपल्या बरोबर आता जरा बरे वाटत आहे हाताला पण मला हेच कळा नाही काय ती जी बाई बोलून गेली ना माझ्या नुसतं डोक्यात गार 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 ताई भिंगत असते. साहेबांचे बोलते मग काय ती ताई हा. म्हैस म्हणला तिला तोंडी नाही तर काय खाती ताई म्हशीवानी लय बोलायला येतं घाण घाण तोंडायला ती काय हा काय हा. कुटाणा करणार रे हम्म. काय माहित नसती करीत ती फिंदरी बरं दे एवढा विचार कस काय पाहुन बर हाय का सांग बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं आहे का पाहुन काल काय ऐकलं ते खरं आहे का काय ऐकलं रे हा काय ऐकलं काय ऐकलं हा तुमची ननंदबाई आलती ना काल मग हा चांगली सेवा केली वाटतं तुमच्या ओली हा हा आहे ना हा मग कोणी नव्हतं ना करायला आमची सेवा त्यात आमच्या खाली ना ते मग आमच्या आळीला आवाज आलता माहिती का एवढा लांब आवाज गेला तुम्हीच बोंबलत होता जोरात सगळे लोक इतकं धावत धावत आलते आणि असे गपचूप असे बघत होते एकदम भारी सगळ्या गावात झालं काय हा आणि मग गेली का चव? आपण तर दोघी लय फुगरी तिकडे लय भारी सत्कार झाले तुमचे डा 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 डा. तुझं कसं काय चाललंय तिकडं तुझं कसं काय चाललंय तिकडं मला करमत नाही इकडं अगं मला करमत नाही इकडं अगं झाली या दाईना झोपच येईना झाली या दाईना झोपच येईना मनातलं गुपित घालतय हॅलो मी बाबूराव बोलतोय अगं हॅलो हॅलो तुझा बाब्या बोलतोय डा 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 फटका काय वाटलं रे हा, इकडे तू तुझा जा जरा जे ते हाणताय जे ते हाणताय या बरं नाही ना आता ह्याच हाताने हाणलं तिथून पुढे हा सगळ्यांना वाटतं काय हात काय बरा नाही झाला जे ते हात तुळून जाते नाटक तुमच्या तर आता कायच कारडुक्कर तुझं काय चला घरात. झोका खेळत बसली काम